अँकल स्प्रेन झाला होता बरोबर. आता जेव्हा इंजुरी झाली होती तुला त्याच्यानंतर सूज आली असेल, काही दिवस तू आराम केला. हा आराम केल्यानंतर काही दिवसांनी सूज उतरली बरोबर. पण मग आता अशी इंजुरी झाल्यानंतर फूटचं लिगामेंट थोडं स्ट्रेच झालं होतं अँकल स्प्रेन मध्ये तुझं बरोबर. आता अशी इंजुरी झाल्यानंतर फूटचे लिगामेंट किंवा फूटच्या आजूबाजूचे जे मसल्स असतात ना ते थोडेसे वीक होतात बरोबर. आणि त्यामुळे तुला परत ते अँकल स्प्रेन व्हायची शक्यता वाढून जाते. त्याला रिकरंट अँकल स्प्रेन म्हणतात. म्हणजे तुला एकदा एकदा पाय मुरगळला तुझा आणि तू त्याच्यावर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तुझा पाय परत मुरगळेल. एकदा मुरगळेल, दोनदा मुरगळेल, तीनदा मुरगळेल आणि असं होईल की तुझं एका महिन्यामध्ये 4 वेळा मुरगळेल पाय. असं पण होऊ शकतं जर तू त्याच्यावर पहिल्या वेळेस लक्ष नाही दिलं तर. ठीक आहे. तर मग कधी काय करायचं की जर तुला इंजुरी झाली, अँकल स्प्रेन झाला, त्यानंतर अँकलच्या आजूबाजूच्या ज्या मसल आहेत त्या स्ट्रॉंग करण्यावर तुझं लक्ष राहू द्यायचं. ठीक. त्याच्यासाठी मी तुला एक्सरसाइज सांगतो, बेसिक एक्सरसाइज आहे त्या करायच्या. ठीक. रेजिस्टन्स बँड घ्यायचा किंवा रेजिस्टन्स लूप घ्यायचा, खालच्या साईडला अटकवायचा आणि अँकलची मागे मुवमेंट करायची. मागच्या साईडला कर बरं, एक 10 वेळा कर. 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून 5 वेळा. 1 2 3 4 5. ठीक आहे. इथं हे शीन बोन आहे ना, शीन बोनच्या बाजूला इथं टिबियालिस अँटेरियर नावाची मसल असते. ती इम्पॉर्टंट असते अँकलला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी किंवा पळताना सुद्धा. जरी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असेल शीन पेन होतं ना, शीन पेन त्याच मसलवर होतं. कधी पण शीनची जी मसल असते टिबियालिस अँटेरियर, ती मसल जर स्ट्रॉंग असली तर तुला लवकर शीन पेन होणार नाही. काही काही मुलांना होत नाही बघ शीन पेन, तर त्यांची टिबियालिस अँटेरियर मसल स्ट्रॉंग असते. आणि काहींची ज्यांची वीक असते त्यांना शीन पेन लवकर होतं. ठीक आहे. तर ती मसल स्ट्रॉंग करण्यासाठी ही एक्सरसाइज. ठीक आहे. अजून नंतर तुझा ह्या साईडला स्प्रेन झालेला आहे ना बरोबर, तर मग ह्या साईडच्या मसल्स पण स्ट्रॉंग पाहिजे जेणेकरून तुझा पाय असा जास्त होणार नाही बरोबर. तर त्यासाठी रेजिस्टन्स बँड ह्या साईडने पकडायचा, मधल्या साईडला थोडासा पाय फिरवायचा आणि बाहेरच्या साईडला न्यायचा. चल कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5. काय त्रास झाला थोडासा, मधल्या साईडला जेव्हा ओढशील तेव्हा होईल बरोबर, पण ह्या साईडला करताना नाही झालं. त्यानंतर अँकल असा फिरवायचा. ठीक आहे. चल कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5. ठीक आहे. 3 एक्सरसाइज सांगितल्या. एक मागे ठेवून पंजा वरती ओढायचा, दुसरा ह्या साईडला ठेवून पंजा इकडे करायचा. ठीक आहे. तिसरा बँड इकडे ठेवून पंजा मधल्या साईडला करायचा. ह्या तिन्ही एक्सरसाइज अँकलच्या आजूबाजूच्या मसल स्ट्रॉंग करण्यासाठी. आता तू म्हणजे सर मग माझं कधी लगेच बरं वाटेल का नाही? लगेच नाही वाटणार. कोणती इंजुरी व्हायला, नीट व्हायला टाइम लागतो बरोबर. ती इंजुरी नीट व्हायचं काम तुझी बॉडी ऑलरेडी करते, आपोआप नीट होते. पण मग त्याच्यासोबत ज्या मसल्स वीक झालेल्या आहे ती बॉडी परत स्ट्रॉंग करत नाही, त्याला आपल्याला करावं लागतं बरोबर. मग ही बॉडी, ही जी सूज आहे ना तुझी, ही हळूहळू उतरून जाईल, पण त्याच्यासोबत हे व्यायाम चालू द्यायचे. ठीक आहे. आपण 15-15-15-3 एक सेट घेतला बरोबर. प्रत्येक एक्सरसाइज साठी तुला 2 किंवा 3 सेट करायचे. सकाळी करायचे आणि संध्याकाळी करायचे किंवा दिवसात एकदा केलं तरी चालेल. 10-15 दिवस एक्सरसाइज चालू द्यायची. महिन्याभरानंतर तुला जाणवेल की आपलं पाय मुरगळणं कमी झालेलं आहे आता किंवा बंदच झालेलं आहे. ठीक आहे. बाकी काप मसल आहे ना ही खालची, त्याची स्ट्रेचिंग करत राहायची. स्ट्रेचिंग करायची. ती कशी करतात? पाय मागे ठेवून टाच टेकून द्यायची आणि समोर जायचं. स्ट्रेच येईल का आपला, तेवढं करायचं. बाकी दुसरं तुला काहीच गरज नाही. कोणती गोळी औषध वगैरे घ्यायची गरज नाहीये.
सूज तुझी आपोआप कमी होणार आहे. फक्त एवढं आहे की तुला काळजी घ्यायची आता. लागलंय ना तर मग त्याला परत परत दुखवशील तेवढं लेट ते नीट होईल. ठीक आहे. चल.